नमस्कार मित्रांनो, आत्ता आमचा पुढील प्रवास चालू झालेला आहे. आम्ही NJP म्हणजेच न्यू जलपाईगुडी या ठिकाणावरून गुवाहाटीच्या दिशेने निघालेलो आहोत. आमचा हा आजचा प्रवास रेल्वेने चालू झालेला आहे. आपण पाहू शकताय काय झाडी, काय डोंगर, वा वा वा, एकच नंबर. खरंच माणसाने आयुष्यात येऊन खरोखरच जीवनाचा आनंद घ्यावा. जिंदगी ना मिले दोबारा, जियो और जीने दो. खूप सुंदर असा हा प्रवास आमचा चाललेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत गुवाहाटी या ठिकाणी. आपण पाहू शकताय, आम्ही आत्ता उमानंद मंदिर, हे मंदिर ब्रह्मपुत्रा नदीतील एका बेटावर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू शकतोय की उमानंद मंदिर या ठिकाणी आपण जर जात असाल तर प्रायव्हेट बोटवाले 200 ते 250 रुपये पर पर्सन घेतात. परंतु त्या ठिकाणी सरकारी बोट आहे, फेरी. जाण्यासाठी 20 रुपये आणि येण्यासाठी 20 रुपये असं या ठिकाणी तिकिटाचा दर आकारलेला आहे. तरी आपण इतर कोणत्याही प्रायव्हेट बोटीने जाऊ शकता, परंतु पैशाची जर बचत करायची असेल तर बऱ्याच ठिकाणी लोक हाच योग्य पर्याय आहे. सरकारी बोटीने आपण उमानंद मंदिर या ठिकाणी जातोय. तर आम्ही आता काही वेळामध्येच या बोटीने उमानंद मंदिर या ठिकाणी प्रवास करणार आहे. उमानंद मंदिर हे ब्रह्मपुत्रा नदीतील एका बेटावर आहे आणि भगवान शंकराला समर्पित आहे. हे मंदिर त्यांच्या सुंदर कोरीव कामासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर असलेले हे एक प्राचीन आणि पवित्र ठिकाण आहे, जे नदीच्या सानिध्यात त्या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय धार्मिक असा आपल्याला शांततेचा अनुभव येत असतो. गुवाहाटी हे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले एक प्रमुख शहर आहे, जे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते आणि येथे नदीच्या काठावर अनेक धार्मिक स्थळे आहेत. तर मित्रांनो, आत्ता आम्ही निघालेलो आहोत उमानंद मंदिर, अर्थातच शंकरजींचं मंदिर. या ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी निघालेलो आहोत. तर या नदीच्या काठावर अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत, ज्यात कामाख्या देवीचं मंदिर हे नीलांच्या टेकडीवर शक्तिशाली शक्तिपीठांपैकी एक आहे. उमानंद मंदिर आणि विश्वनाथ मंदिर हे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर यांचा समावेश आहे. आता आम्ही बोटीने या ठिकाणावरून त्या मंदिरासाठी जाणार आहोत. आमच्यासोबत आमचे टीम लीडर आणि आमच्या ग्रुपमधील संपूर्ण यात्रेकरू आहेत. चला तर आपण आता पाहूया पुढील दृश्य आणि नजरा. बाहेरच सांगू, बाहेरच. इथे बस की, इथे बघ, इथे बघ, इथे पोकळ आहे बघ, इथं खाली इथे बस बस. नमस्कार, ट्रॅव्हल्स JK चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत गुवाहाटी या ठिकाणी. आता आम्ही निघालेलो आहोत उमानंद स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. तर या ठिकाणची आख्यायिका अशी आहे, गंगा, जमुना, सरस्वती, भागीरथी या नद्यांची नावं थोडक्यात सांगायचं झालं तर देवी जे शिवलिंगी आहेत, अशी आपल्या भारतामध्ये एकच नदी आहे की तिचं नाव ब्रह्मपुत्रा नदी, म्हणजे पुल्लिंग, एकदम विशाल नदी आहे. तर आपल्याला थोडक्यात याची माहिती गुरुजींच्या तोंडून ऐकूया. पांडुरंग महाराज कदम यांच्या तोंडून. तर आपल्यासोबत आमची ही जी टूर काढलेली आहे
पुष्कर यात्रा कंपनी आळंदी येथील हरिभक्त परायण डकले महाराज त्यांच्यासोबत कदम महाराज आहेत. तर अतिशय उत्कृष्ट असं हे यांचं नियोजन आहे. आमचा पहिला प्रवास हा बागडोगरा एअरपोर्टवरून आम्ही गँगटॉक सिक्कीम आणि त्या ठिकाणून दार्जिलिंग या ठिकाणी आलेलो आहोत. आणि असं हे आता गुवाहाटीला आम्ही आलेलो आहोत. तर महाराजांच्याच तोडून या ब्रह्मपुत्र नदीची आमच्या एक ऐकूया. आज आपल्या यात्रेचा हा चौथा दिवस आहे, पाचवा दिवस आहे. मुंबईवरून विमानाने आपण बागडोगराला आलो आणि नानांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण गँगटॉक, नथुला पास म्हणजे चीनची बॉर्डर आणि आकर्षण मंदिर आणि सगळे पॉईंट करत काल दार्जिलिंग, चहाचे मळे, रोपवे सगळ्या गोष्टी करत आपण गुवाहाटीला आलो. आईसाहेब कामाख्या मातेचं आज आपण दर्शन घेणार आहोत आणि सध्या आपण ब्रह्मपुत्र मातेच्या कुशीत या ठिकाणी नावेतून प्रवास करत आहोत. सरकारी नाव आहे, नानांनी सांगितलं त्याप्रमाणे काही खाजगी लोक उपकार करतात, परंतु नानांनी त्याचा शोध घेतला आणि त्याचे रिसर्चनुसार आपण प्रत्येकी फक्त 40 रुपये म्हणजे राऊंड ट्रिप ₹40 राऊंड ट्रिप 40 रुपीज फक्त आहे. आपण उमानंद महाराजांच्या दर्शनाला चाललोय आणि ब्रह्मपुत्रा नदीतून आपण हा प्रवास करत आहोत. ब्रह्मपुत्रा ही या विश्वावरील म्हणजे विशाल नदी एवढी विशाल आहे, 2-3 देश कव्हर करते ही नदी. म्हणजे या हिमालयाच्या पर्वत रांगातून निघून आणि उच्चांमधून आता आपण भारतात समजा आपल्या देशात गुवाहाटी पास करून लगेच पुढे ही त्याच्यामध्ये जाते, बांगलादेशमध्ये जाते आणि मग समुद्राला मिळते. अशी भगवान ब्रह्मदेवाची कन्या म्हणून हिचं नाव ब्रह्मपुत्र आहे. पुत्र म्हणजे मुलगा, पुत्रा म्हणजे मुलगी. भगवान ब्रह्मदेवाची कन्या असणारी ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. तिच्या कुशीत आपण प्रवास करतो आहोत. एकदा आपण ब्रह्मपुत्रा मातेचा जय जयकार करूया. बोलिये ब्रह्मपुत्रा मैया की कामाख्या माता की. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, गंगा, जमुना, सरस्वती, सिंधू, कावेरी, भागीरथी या सगळ्या नदींचं नाव सांगितलं पण स्त्रीलिंगी आहे. पण आपल्या भारतामध्ये अशी एकच नदी आहे की तिचं नाव ब्रह्मपुत्रा म्हणजे पुल्लिंगी आहे, एकमेव नदी आहे. तर आता आपण त्याला दर्शनाला जाऊया. धन्यवाद. हरे कृष्णा. उमानंद तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत उमानंद मंदिर. हे मंदिर मयूरपेठ ब्रह्मपुत्र नदीच्या काठावरती हे मंदिर आपण पाहू शकताय. हे असं भव्य मंदिर ब्रह्मपुत्र नदीच्या काठावर मयूर बेटावर वसलेले उमानंद मंदिर गुवाहाटीमध्ये एक शांत अभयारण्य म्हणून उभे आहे. त्याच्या शांत परिसर आणि मनमोहक इतिहासासह हे पवित्र स्थळ आध्यात्मिक समाधान आणि आसामच्या समृद्ध सांस्कृतिक कलाकृतीचे झलक पाहणाऱ्या पर्यटकांना आकर्षक करत असते. पाहू शकता आपण अतिशय नयनरम्य चित्रंचल टेकड्यांवर माथ्यांवर वसलेले या ठिकाणी नवग्रह मंदिर देखील आहे. आपण पाहू शकताय गणपती बाप्पाचं मंदिर, तसेच या ठिकाणी आता आम्ही पूजा करून दर्शन करून आता बाहेर निघालेलो आहोत. अतिशय पवित्र आणि सुंदर असं हे ठिकाण, मनाला शांती देणारं. नक्कीच मित्रांनो, आपण एकदा अवश्य भेट द्या. याच मंदिराला लागून रोपवे आहे. रोपवेचं तिकीट काढून आपण रोपवेचा देखील आनंद घ्यावा असं मला तरी वाटतंय. अतिशय असं हे पवित्र स्थळ या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन बाहेर आता निघालेलो आहोत आणि पुनश्च एकदा परतीचा प्रवास आम्ही बोटीने सुरू केलेला आहे. रामकृष्ण हरी.